आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहत आहात अनेक असे स्कॅम जे आहेत ते आपल्याला इन्व्हर्टर बॅटरीमध्ये बघायला मिळत आहेत. आता जर तुम्ही सुद्धा विचार करत असाल की इन्व्हर्टर बॅटरी घ्यायची आहे तर तुमच्यासोबतही हा फ्रॉड किंवा हा स्कॅम होऊ नये यासाठी आज एक जनजागृती म्हणून हा व्हिडिओ आहे. खरं तर आपल्या घरामध्ये खूप वेळेला लाईट जात असते आणि लाईट गेल्याच्या नंतर आपल्याला जर वीज पाहिजे असेल तर आपण पर्याय म्हणून इन्व्हर्टर बॅटरी जे आहे ते घेण्याचा विचार करतो. आणि इन्व्हर्टर बॅटरी घेत असताना थोडेसे 1-2 हजार रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये कुठेतरी आपण त्या ठिकाणी सारखी तशीच दिसणारी पण कमी पैसे आहेत म्हणून दुसरीच बॅटरी घरात घेऊन येतो आणि तिथे आपली फसवणूक होते. असा प्रकार सध्या खूप जास्त प्रमाणात उघडकीस येतोय आणि त्यामुळे आज आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये MH11 टेक्नॉलॉजीमध्ये आलोय, जे कित्येक वर्षांपासून बदलापूर पूर्व आणि पश्चिम मध्ये इन्व्हर्टर बॅटरीज आहेत ते विकत आहेत. तर आज आपल्यासोबत उद्योजक असणार आहेत प्रसाद सर, त्यांच्याशी संवाद साधूया आपण आणि नेमका हा स्कॅम होऊ नये यासाठी काय करू शकतो, योग्य दर्जाची बॅटरी कशी घ्यायची त्यांच्या मार्फत जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार, मी प्रसाद भोकरे, फाउंडर MH11 टेक्नॉलॉजी बदलापूर. बदलापूरमध्ये गेल्या 1 ते 2 वर्षापासून लुमिनस कंपनीची जी बॅटरी आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड जो आहे तो होत आहे. तर आपण इथे बघू शकता की इकडे मी 2 बॅटरी ज्या आहेत इथे ठेवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये लुमिनस मध्ये ही बॅटरी आहे BC16048 मॉडेल आहे. तर ही बॅटरी मार्केटमध्ये 150 किंवा 160 एम्पियर म्हणून ही बॅटरी विकली जात आहे सध्या. पण खरं म्हणजे ही बॅटरी ओरिजिनल जी आहे ती 130 किंवा 135 एम्पियरचीच बॅटरी आहे ही. पण स्वस्तामध्ये मिळते. आणि ह्या दोघेही जर का तुम्ही बॅटऱ्या बघितल्या ह्या दोन्ही सेम आहेत, दिसायला सेम आहेत. तर हा खूप मोठा जो स्कॅम आहे हा बदलापूरमध्ये चालू आहे सध्या. ही दुसरी बॅटरी आहे BC18048ST हे मॉडेल आहे. तर ही जी बॅटरी आहे ना ही ओरिजिनल 150 एम्पियर बॅटरी येते, पण कमी मध्ये मिळते किंवा स्वस्त मिळते म्हणून 16048 हीच बॅटरी 150 एम्पियर म्हणून विकली जाते. तर हा खूप मोठा फ्रॉड जो आहे तर बदलापूरमध्ये चालू आहे. तर माझी बदलापूरकरांना एकच विनंती आहे की तुम्ही नक्की मॉडेल कोणतं घेताय ना, तर याचं ऑनलाईन ज्या ब्रँडची तुम्ही बॅटरी घेत असाल तर त्या ब्रँडच्या ऑनलाईन ज्या वेबसाईट असतात तर तिथे किती एम्पियरची बॅटरी आहे, त्याची गॅरंटी वॉरंटी किती आहे, तर हे व्हेरीफाय करूनच त्यांनी बॅटरी घ्यावी. कारण बदलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जो फ्रॉड आहे बॅटऱ्यांच्या बाबतीमध्ये हा चालू आहे. तर आता आपण बघितलं असेल तर ही जी बॅटरी जर का आपल्याकडे असेल ना तर ही बॅटरी एक साधारणतः 3 ते 3.5 तासच बॅकअप देते. पण ती जर का तुम्ही ओरिजिनल 150 एम्पियर बॅटरी घेत असाल ना तर ही 6 ते 8 तासाचा बॅकअप देते. तर हा एवढा फरक जो आहे तो बॅटरीच्या एम्पियर मध्ये आहे आणि बॅकअप आवर मध्ये एवढा फरक आहे. पण स्वस्तामध्ये मिळते म्हणून ही बॅटरी ज्या अनेक दुकानदार जे आहेत बदलापूर मधले ते स्वस्तामध्ये द्यायची आहे. तर चुकीचं गायडन्स देऊन ही बॅटरी जी आहे ती विकण्याचा प्रयत्न करत आहेत. सर ते बघा नेमकं काय होतं की आपल्याला पाहिजे असतं ते म्हणजे कमीत कमी 8 तास आपली बॅटरी बॅकअप जो आहे तो पाहिजे आपल्याला. मग काय होतं की समजा आता तुम्ही ही ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून ऍज आपण जर बघितलं, आपण दाखवली ही बॅटरी XYZ प्राइसला तुम्हाला मिळते आणि तुम्ही एखाद्या दुसऱ्या दुकानांमध्ये किंवा कुठेही तुम्ही विचारपूस करायला गेलात तर तुम्हाला सांगितले जाईल की यापेक्षा आम्ही 2-3 हजार कमी घेतो आणि तुम्हाला बॅटरी देतो आणि ह्या बॅटरीच्या ऐवजी तुम्हाला मिळेल ही बॅटरी. आणि तुम्ही काय बघणार आहात, नाव फक्त लुमिनस. सेकंड वन तुम्ही काय बघणार आहात, ठीक आहे इथे पण दिसतंय 48 मंथ, इथे पण सेम आहे. पण महत्वाचं बघायचं काय माहिती का, याच्यामध्ये फक्त एका आकड्याचा फरक बघायला मिळतोय 16048ST आणि ही आहे आपली ओरिजिनल 18048ST. म्हणजे ही बॅटरी तुम्हाला देणार आहे 8 अवरचा पिकअप आणि ही बॅटरी तुम्हाला साधारणतः देणार आहे 3 ते 3.5 तासांचा पिकअप. तर ही जे स्कॅम आहे तो सध्या आपण बघतोय की प्रसाद सर यांनी उघडकीस आणलाय आणि त्यामुळे खरं धन्यवाद सर, कारण सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना ही गोष्ट कळत नाही. बदलापूर मधले बरेचसे ग्राहक आहेत ना त्यांना माहिती नसतं की आपण कोणती बॅटरी घ्यायला पाहिजे. तर ते ब्लाइंडली दुकानदारांवरती भरोसा ठेवतात, पण इथेच त्यांची फसवणूक होते. तर आता मलाही माहिती नव्हतं, पण आमच्याकडे सहज काल एक कस्टमर आला, त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्याकडे तुमच्यापेक्षाही स्वस्त बॅटरी मिळते. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही समोरच्याकडनं एक्झॅक्ट कोणती तुम्ही बॅटरी घेणार आहे ना तर त्याचा तुम्ही फोटो मागवा म्हणून. तर त्यावेळेला मला समजलं की ही जी बॅटरी आहे 16048 ही बॅटरी त्यांना 150 एम्पियर म्हणून त्यांना देत होते स्वस्तामध्ये आणि मी त्यांना ही बॅटरी सजेस्ट करत होतो.
असं आहे. तर तुम्ही पण आता बॅटरी घेणार असाल तर थोडंसं काळजीपूर्वक घ्या. आपण आता बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या MH11 टेक्नॉलॉजीमध्ये आहोत. तुम्हाला कुठलीही बॅटरी रिलेटेड, इन्व्हर्टर रिलेटेड काही तुम्हाला क्युरी असेल तर तुम्ही बिंदासपणे इथे येऊ शकतात, कारण एक विश्वसनीय ठिकाण आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बदलापूर शहरामध्ये आहे. बदलापूर वेस्टला, बदलापूर ईस्टला, अजून त्यांची कर्जतला पण शाखा आहे आणि अनेक ठिकाणी आहेत. आपण लोकेशन बघूया सर्वात पहिले. आता खरं तर आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा स्कॅम जो आहे ना तो आपल्याला उघडकीस आणायचा होता, कारण आपण बॅटरी घेत असतो. आता उन्हाळा आलाय म्हटल्यावरती कोणी पण आपल्याला फक्त 3-3.5 तास टिकणारी बॅटरी जी आहे ती महाग याच्यात देऊन टाकेल. त्यामुळे इथे बघा आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल आहे आणि याच ठिकाणी साईकृपा हॉस्पिटलच्या अगदी खाली तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे MH11 टेक्नॉलॉजी. तर तुम्ही सगळ्यांनी इथे यायचं आहे जर तुम्हाला काही क्युरी असेल तर. आणि जर तुमची अशी काही फसवणूक झालेली असेल तर तुम्ही संबंधित जे काही दुकानदार असतील त्यांच्याशी जाऊन विचारणा करा की तुम्ही किती किमतीला त्यांना किती किमतीमध्ये त्यांच्याकडून कुठली बॅटरी घेतलेली आहे ते. कारण काय होतं, बॅटरी घेतल्यावरती हे बॉक्स वगैरे काढून टाकतील आणि घरात फक्त फिटिंग करून लावून टाकतात बॅटरी. आपल्याला एकदा लावली की आपण ती एवढी हेवी असते आणि वरती कोण चढतं टाकायच्या इथे जाऊन बघायला कोणी बघत नाही. पण हा फ्रॉड तुमच्यासोबत होऊ नये त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काय सांगाल बदलापूरकरांना? बदलापूरकरांनी बॅटरी घेताना खूप म्हणजे व्हेरीफाय आणि जे ऑथोराइज डीलर जे आहेत संबंधित कंपनीचे त्यांच्याकडून त्यांनी घ्यावं, जेणेकरून आफ्टर सेल सर्व्हिस सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने मिळते. आणि ज्यांची ऑलरेडी ह्या असा जो स्कॅम ज्यांच्यासोबत झालेला आहे तर त्यांनी त्यांची जी कंप्लेंट आहे किंवा संबंधित तुम्ही कंपनीकडे करू शकता किंवा ग्राहक मंचामध्ये त्यांची तुम्ही तक्रार करू शकता की अशा पद्धतीने त्यांनी फसवणूक केलेली आहे म्हणून. आणि यांच्याकडे ना ह्या बॅटरी अवेलेबलच नाहीयेत. आपण जर पूर्ण शॉपमध्ये बघितलं ना तर यांच्याजवळची ओरिजिनल बॅटरी तीच आहे, पण आज आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी त्यांनी ही आवर्जून मागवून घेतली आहे. फरक तर आपल्याला माहिती आहे की ही ओरिजिनल आहे आणि ही जी आपल्याला सेकंड बोलू शकतो आपण, हिला सेकंड कॉपी जशी प्रत्येक असते त्या टाईपमध्ये ही पण चांगलीच आहे, परंतु ही कमी बॅकअप देते हिच्यापेक्षा. तर तुम्ही हा फरक ओळखून घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीचा धन्यवाद.